श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड आणि मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा त्याला स्वतःवर विश्वास ठेवणं कठीण जातं. पण त्यावेळीच तो क्षण असतो जेव्हा तू जर स्वतःवर विश्वास ठेवला तर जगात काहीही अशक्य नाही, कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येक अडचण ही तुला थांबवण्यासाठी नसते, तर तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी असते. आयुष्य हे नदीसारखं आहे. प्रवाह चालत राहायचं, थांबलास तर चढशील, पण चालत राहिलास तर एक दिवस समुद्राला पोहोचशील. म्हणून थांबू नकोस. प्रत्येक दुःख ही तुला देवाकडे अधिक जवळ नेणारी पायरी आहे आणि प्रत्येक अडचण ही तुला अनुभव देणारी शाळा आहे. म्हणून शिकत राहा आणि चालत राहा. तुला जर स्वामींवर विश्वास आहे तर मग तू एकटाच असला तरी संपूर्ण जग तुझ्या पाठीशी आहे, आणि जर तुला विश्वास नाही तर लाखो लोक तुझ्या बाजूला असले तरी तू आतून रिकामाच राहशील. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, बाहेरच्या गोंधळापेक्षा आतली शांतता राखणं हीच खरी साधना आहे. लोक काय बोलतात हे महत्त्वाचं नाही, तू काय करतोस हे महत्त्वाचं आहे. कारण जग तुझं स्पष्टीकरण ऐकायला तयार नसतं, पण तुझे परिणाम पाहायला नेहमी आतुर असतं. म्हणून बोलणं कमी आणि करणं जास्त ठेव. आयुष्यभर ज्यांनी तुला दुर्लक्षित केलं त्यांना एक दिवस तूच उत्तर देणार आहेस तुझ्या यशाने. म्हणून आज तू शांत राहा, कारण शांततेतच सामर्थ्य असतं. स्वामी म्हणतात की बाळा, तू स्वतःला ओळखलंस तर मग तू आणि तुला दुसऱ्यांची मतं ऐकायची गरजच उरणार नाही. कारण स्वतःची ओळख झाली की माणूस जगात कोणासमोर झुकत नाही, कारण त्याला माहिती असतं की त्याच्या मागे स्वामी समर्थ उभे आहेत. म्हणून जेव्हा आयुष्य कठीण वाटतं तेव्हा रडू नको. फक्त डोळे मिटून स्वामींचं नाव घ्यायचं आणि म्हणायचं, स्वामी समर्थ, मला बळ दे. आणि पहा बाळा, काही क्षणातच तुझ्या मनातली भीती नष्ट होईल. कारण स्वामींचं नाव हे औषधासारखं आहे, ज्याने मन शांत होतं आणि दुःख विरतं. म्हणून स्वामी म्हणतात, जेव्हा कोणी तुला चुकीचं समजतं तेव्हा मनात राग धरू नकोस, कारण प्रत्येकाला सत्य दिसत नाही. काही लोक अंधारातच सुख मानतात, पण तू मात्र उजेडात चालत राहा, कारण स्वामींचा मार्ग हा उजेडाचा आहे. बाळा, माणसाच्या चेहऱ्यावर नाही तर त्याच्या वागण्यात देव असतो. म्हणून चेहरा सुंदर असावा असं नाही, तर विचार सुंदर असावेत हे महत्त्वाचं आहे. कारण सुंदर विचार हेच तुझ्या आयुष्याचं सौंदर्य बनवतात. तू जर विचार बदललेस तर आयुष्य आपोआप बदलतं. म्हणून विचार सकारात्मक ठेव आणि काही वेळा जग तुला थांबवेल, लोक तुला थांबवतील, पण स्वामींचा आवाज नेहमी सांगेल, चालत राहा. बाळा, अजून रस्ता बाकी आहे, अजून काम बाकी आहे, अजून उद्दिष्ट बाकी आहे, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून हार मानू नको. बाळा, तू स्वतःसाठी नव्हे तर त्या सर्वांसाठी लढतोय जे तुझ्यावर विश्वास ठेवतात. म्हणून तुझं मन कमजोर करू नकोस. एक स्वामी भक्त कधी हारत नाही, कारण त्याच्या मागे समर्थ शक्ती उभी असते. कधी कधी बाळा वाटतं ना की सगळं संपलं, पण स्वामी म्हणतात, जेव्हा सगळं संपतं असं वाटतं तेव्हा खरं तर नवं काहीतरी सुरू होत असतं. म्हणून अश्रू आले तरी त्यांना अडवू नको, ते शुद्ध करतात मनाला, आणि मन शुद्ध झालं की स्वामींशी संवाद आपोआप सुरू होतो. कारण स्वामींशी बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, फक्त शुद्ध मन पुरेसं असतं. काही लोक तुला म्हणतील, तू बदललायस, पण लक्षात ठेव बाळा, तू बदललेला नाहीस, तू वाढलायस. कारण तू आता जगाला समजून घेतलायस. आता तू अनुभवाने श्रीमंत झालायस आणि हा अनुभवच तुझा गुरु आहे. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या दिवशी तू स्वतःला हरवतोस त्याच दिवशी जग तुला जिंकतं, पण ज्या दिवशी तू स्वतःला जिंकतोस त्या दिवशी जग तुला हरवू शकत नाही. म्हणून स्वतःवर विजय मिळवणं हीच खरी साधना आहे. स्वामींचं नाव म्हणजे प्रेरणा आहे, आणि प्रेरणा म्हणजे शक्ती आहे, म्हणजे कृती, आणि कृती म्हणजे परिवर्तन आहे. म्हणून दररोज काहीतरी चांगलं कर, प्रयत्न करत राहा, जरी कोणी पाहत नसेल तरी, कारण देव नेहमी पाहतो. स्वामी म्हणतात, बाळा, इतरांच्या यशावर मत्सर करू नको, त्यांच्याकडून प्रेरणा नक्कीच घे. कारण ज्या डोळ्यांनी मत्सर पाहिलं तेच डोळे आपला मार्ग हरवतात, पण ज्या डोळ्यांनी प्रेरणा घेतली तेच डोळे आपला मार्ग शोधतात. म्हणून तू इतरांचं कौतुक कर, दुसऱ्यांचं चांगलं पाहायचं शिकलास ना की तुझं आयुष्यही चांगलं होऊन जाईल. कारण चांगलं पाहणं म्हणजे चांगलं घडवणं. बाळा, ज्या दिवशी तू स्वतःला समजशील त्या दिवशी तुला देव समजेल, कारण देव आणि तू यात फरक नाही, दोघांमध्ये एकच चेतना आहे. म्हणून स्वतःला कमी लेखू नकोस. प्रत्येक माणसात दैवी शक्ती असते, फक्त ती जागवायची असते. म्हणून तुझ्या मनाचं मंदिर स्वच्छ ठेव
आणि तिथे स्वामींचं स्थान ठेव. आणि पहा बाळा, तू किती शांत होशील, तुझं आयुष्यच बदलून जाईल. लोक म्हणतील नशीब चांगला आहे, पण तुला माहिती असेल की तो नशीब नाही तर विश्वास आहे स्वामींचा. आणि स्वामी म्हणतात, ज्या दिवशी तू दुःखात सुद्धा आनंद शोधायला शिकलास ना, त्या दिवशी तुला कोणीही तोडू शकत नाही. कारण आनंद हा बाहेरचा नाही तर आतला प्रवास आहे. म्हणून प्रत्येक दिवस हसून जग, प्रत्येक दुःखातून शिक आणि प्रत्येक आनंदात नम्र राहा. कारण नम्रतेपेक्षा मोठं शस्त्र या जगात नाही. बाळा, तू कितीही मोठा झालास तरी वडिलांच्या पावलांपुढे झुकायला विसरू नकोस. आईच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नको. कारण देव सर्वात आधी तिथेच बसतो जिथे आई वडिलांचा आशीर्वाद असतो. म्हणून त्यांचा सन्मान राख आणि त्यांच्या आशीर्वादातून स्वामींची कृपा येते. बाळा, काही वेळा जीवन आपल्याला एकटं करतं, पण त्या एकटेपणातही तू स्वतःशी संवाद साध. स्वामींचं नाव घे आणि बघ त्या एकटेपणाचं रूपांतर समाधीत होतं. कारण एकटा माणूस स्वामींच्या जास्त जवळ असतो. लोकांमध्ये आपण हरवतो, पण शांततेत आपण स्वतःला सापडतो. म्हणून शांत राहा, संयम ठेव आणि विश्वास ठेव. कारण स्वामींचं वेळापत्रक परफेक्ट असतं. थोडा उशीर होतो पण चुकीचं काही होत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा कोणी तुझ्या विरोधात बोलतं ना, तेव्हा तू प्रत्युत्तर देऊ नको. कारण तो तुझा वेळ खाईल आणि तुझं मन अस्वस्थ करेल. पण तू जर शांत राहिलास तर काळच उत्तर देईल आणि काळाचं उत्तर नेहमी सर्वात योग्य असतं. म्हणून लोक काय बोलतात याचा विचार करू नको, तू काय बनतोयस याचा विचार कर. कारण आयुष्याचं ध्येय हे सर्वांना उत्तर देणं नाही तर स्वतःला सिद्ध करणं आहे. म्हणून चालत राहा बाळा, तुला थांबायला कोणी जन्माला आलं नाही. कारण तुझ्या मागे स्वामींचं बळ आहे, हे लक्षात ठेव. बाळा, मनात भीती आली की स्वामींचं नाम घ्यायचं, डोळे मिटायचे आणि म्हणायचं, श्री स्वामी समर्थ. कारण स्वामी माझ्या सोबत आहेत. आणि त्या क्षणी तुझं मन पुन्हा उभं राहील आणि तुझं आत्मबळ वाढेल. कारण देव तिथेच उतरतो तिथे भीती संपते आणि विश्वास सुरू होतो. म्हणून विश्वास ठेव बाळा, सगळं शक्य आहे. तुला काहीही मिळू शकतं जर तू ठरवलंस तर. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी आहे तुझ्यासाठी, फक्त तू मनापासून बोल. आणि हे बोलणं म्हणजे प्रार्थना नाही तर एक जिवंत संवाद आहे. म्हणून रोज स्वामींशी बोला. त्यांच्याशी बोलण्यासाठी तुला मंदिर लागत नाही, तुला फक्त मन लागतं. कारण मनातलं स्वामी सर्वात जवळचा असतो आणि तो तुझ्या प्रत्येक विचाराला ऐकतो. बाळा, प्रत्येक दिवस तू जपून ठेव. कारण प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यातली एक नवीन संधी आहे आणि संधी हसून घेणं हे जीवनाचं सौंदर्य आहे. म्हणून दुःख आलं की म्हणायचं हेही जाईल आणि सुख आलं की म्हणायचं हेही थांबणार नाही. अशा समतोल मनाने जगलास तर मग नक्कीच तू देवासारखा शांत राहशील. आणि तेव्हाच तुला कळेल की स्वामींचं नाम फक्त जपण्यासाठी नाही तर जगण्यासाठी नक्कीच आहे. आणि ते नाम आपण जपलं पाहिजे आणि ते मन आपण नक्कीच जपलं पाहिजे. आणि स्वामींचं नाव हे आपण मनापासून घेतलंच पाहिजे. बाळा, स्वामी म्हणतात, या जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते जे फक्त बोलतात आणि दुसरे ते जे शांतपणे करून दाखवतात. जगाला पहिल्या प्रकारच्या लोकांचा आवाज जास्त ऐकू येतो, पण इतिहास दुसऱ्या प्रकारच्या लोकांनी लिहिलेला असतो. म्हणून तो आवाज नव्हे तर प्रभाव निर्माण कर. कारण प्रभाव हा शब्दांनी नाही तर कर्मांनी होतो. तू जर कर्म चांगलं केलंस तर देव सुद्धा तुला ओळखतो. कारण देवाला प्रार्थना नव्हे तर प्रामाणिकता आवडते. आणि काही वेळा बाळ आपण इतके दुखावतो की बोलण्याची ताकद राहत नाही, पण त्या शांततेतही स्वामींचं उत्तर दडलेलं असतं. कारण ते तुझं मौन समजतात, तुझ्या डोळ्यातला अश्रू ओळखतात आणि तुझ्या मनातली वेदना ऐकतात. म्हणून जेव्हा सगळं बोलूनही कोणी समजत नाही तेव्हा फक्त स्वामींशी बोला. कारण त्यांना सांगायला शब्द लागत नाहीत, फक्त भावना पुरेशा असतात. बाळा, माणसाचं मन हे आरशासारखं असतं. जर तू त्यात पाहिलंस तर ते तुला दाखवतं. म्हणून जर मनात राग भरलास तर जग रागीट दिसेल, पण जर मनात प्रेम भरलंस तर सगळे जग तुला आपलं वाटेल. म्हणून मन स्वच्छ ठेव आणि विचार पवित्र ठेव. कारण जसं पाणी स्वच्छ असेल तसंच त्यात आकाश दिसतं, तसंच मन स्वच्छ असेल तर त्यात स्वामी दिसतात. बाळा, हे जीवन म्हणजे एक परीक्षा आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुझ्यातच दडलाय. फक्त संयमाने शोधायचं. आणि कधी कधी स्वामी सगळं उशिरा देतात, पण जे देतात ते कायमचं असतं आणि योग्य वेळेस ते देतात. म्हणून तू थांब, थोडा धीर धर आणि धीर ठेव. कारण देव लवकर देत नाही पण नेमकं देतो. बाळा, काही लोक फक्त तुझ्या यशात हसतात पण संकटात नाही. संकट आलं की समजून घे कोण आपला आहे आणि कोण फक्त चेहऱ्याने, ती ओळख आहे. म्हणून कारण स्वामी म्हणतात, बाळा, संकट म्हणजे लोकांचा चेहरा दाखवणारा आरसा आहे. म्हणून तू संकटांना घाबरू नको, त्यांच्यातून शिक. आणि तुझं मन जेव्हा तुटतं ना तेव्हा समजून घे स्वामी तिथे नवीन शक्ती निर्माण करत आहेत. कारण मोडल्या मातीचे मडके जास्त मजबूत बनतं. म्हणून तुझं तुटणंही ते तुझ्या बनण्याची सुरुवात असते.
बाळा, लोक तुला हसतील, तुझ्यावर शंका घेतील, पण एक दिवस जेव्हा तू यशस्वी होशील तेव्हा तेच लोक म्हणतील यांचं भाग्य चांगलं आहे. पण लक्षात ठेव बाळा, ते भाग्य नाही, ते तुझं न थकणारा प्रयत्न आहे आणि स्वामींची कृपा आहे. म्हणून जगाचं कौतुक नको, तुला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे. कारण तुझं आयुष्य तुलाच जगायचं आहे. दुसऱ्यांनी दिलेलं मत आयुष्य बदलत नाही, पण स्वतःवर ठेवलेला विश्वास आयुष्य बदलतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. स्वामी म्हणतात, बाळा, काही वेळा तू जितका प्रामाणिक राहशील तितकं जग तुला वापरेल. पण हरकत नाही, कारण देव नेहमी तसाच माणूस निवडतो जो जगानं फसवलाय. कारण अशा लोकांच्या मनात दया आणि शक्ती दोन्ही असतात. म्हणून तू प्रामाणिक राहणं सोडू नकोस. कारण खोटं थोडा वेळ जिंकतं, पण सत्य कायम टिकतं. बाळा, तुझ्या गोष्टीसाठी झगडतोयस ती मिळणारच, कारण तुझं मन स्वच्छ आहे आणि नियती चांगली आहे. म्हणून चिंता करू नकोस, फक्त प्रयत्न करत राहा. कारण प्रार्थना आणि प्रयत्न दोन्ही एकत्र आले की चमत्कार घडतात. लोक म्हणतात चमत्कार घडत नाही, पण स्वामी म्हणतात चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा तू हार मानत नाहीस आणि मनापासून विश्वास ठेवतोस. म्हणून विश्वास ठेव बाळा, तू जिंकशीलच. कारण तुझ्या प्रत्येक श्वासात स्वामींचं नाम आहे आणि ते नाव म्हणजे शक्ती. बाळा, जेव्हा तू कुणासाठी काही चांगलं करतोस ना, तेव्हा देव तुझ्यासाठी काहीतरी चांगलं ठरवतो. म्हणून मदत कर, कुणाला आनंद दे, कारण देणं हेच घेण्याचं दुसरं रूप आहे. हे मात्र तू लक्षात ठेव. जेव्हा तू कुणाला हसवलंस तेव्हा देव तुझं दुःख पुसतो. म्हणून दुःख विसर आणि इतरांचं ओझं हलकं कर. तू देवाजवळ जाशील बाळा, रागावर नियंत्रण ठेव. कारण राग म्हणजे मनाचं वादळ आहे जे तुझं सुख ओढवून नेतं. आणि जेव्हा मन शांत असतं तेव्हाच देव बोलतो. म्हणून तुझं मन शांत ठेव आणि प्रत्येक वेळेवर सोपव आणि विश्वास ठेवा की स्वामी योग्य वेळेवर सगळं नीट करतील. लोकांची नजर नाही, पण देवाची नजर नेहमी असते. म्हणून कुणाचं वाईट करू नको, कारण ते परत तुझ्याच वाटेला येतं. म्हणून चांगलं कर आणि पुढे जा. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यात काही लोक तात्पुरते येतात शिकवायला आणि काही कायम राहतात साथ द्यायला. म्हणून जे गेले त्यांना सोडून दे आणि जे राहिले त्यांना मनापासून जप. कारण देव आपल्याला नेहमी योग्य लोक योग्य वेळी देतो. तू कोणावर जळू नको, कारण जळणं म्हणजे स्वतःचा मनाचा ताप वाढवणं आहे. जसं आग दुसऱ्याला नाही पण पेटवणाऱ्याला जाळते, तसं द्वेष स्वतःलाच नष्ट करतो. म्हणून जळणं थांबव आणि प्रेम पसरव, कारण प्रेमातच देव आहे बाळा. तुला माहिती आहे का, सगळ्यात मोठं पुण्य काय आहे? तर कोणाचं मन दुखवून न देणं. कारण शब्द जखम करतात आणि ती जखम औषधाने नाही तर वेळेने भरते. म्हणून बोलताना विचार कर, कारण तुझ्या शब्दातून देव बोलतो. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या माणसाला सगळं गमावल्यावरही हसू येतं ना, त्याचं सुख कोणीही हिरवू शकत नाही. म्हणून हसत राहा, कारण हसणं म्हणजे आत्मविश्वासाचं चिन्ह आहे. आयुष्यात किती वादळ आली तरी जो माणूस मीठ ठेवतो ना, त्याच्या पाठीशी देव स्वतः उभा असतो. म्हणून हसणं हे फक्त चेहऱ्यातच नव्हे तर आत्म्याचं औषध आहे बाळा. लोक तुला दुखावतील, पण तू त्यांना माफ कर. कारण माफ करणं म्हणजे विसरणं नाही, तर स्वतःला शांत ठेवणं आहे. आणि मन शांत ठेवलंस की यश तुझ्याच मागे येतं. म्हणून द्वेषाने नाही, प्रेमाने जिंक. आणि प्रेम म्हणजे दुर्बलता नाही, ते सगळ्यात मोठी शक्ती आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तू स्वामींचं नाव घेतोस तेव्हा प्रत्येक संकट थरथरतं, कारण त्या नामातच समर्थ शक्ती आहे. म्हणून रोज मनात जरी 2 मिनिटं असली तरी श्री स्वामी समर्थ म्हण. तुझं बघ, तुझं मन कसं हलकं होतं, तुझ्या विचारात सकारात्मकता कशी येते आणि तुझं आयुष्य हळूहळू बदलतं. काही वेळा देव देत नाही असं वाटतं, पण खरं म्हणजे तो अजून चांगलं काहीतरी तयार करत असतो. म्हणून वाट बघ, विश्वास ठेव आणि संयम राख. बाळा, जे काही तुटलं ते पुन्हा बांधता येतं, पण विश्वास एकदा तुटला की पुन्हा तयार होणं कठीण. म्हणून ज्याने तुझ्यावर विश्वास ठेवला त्याचा कधीही गैरफायदा घेऊ नको, कारण तोच देव तुझ्या रूपात भेटतो. म्हणून प्रामाणिक राहा, कारण देव प्रामाणिक हृदयातच राहतो. बाळा, वेळ कितीही खराब असली तरी तू चांगलं करत राहा, कारण काळ हा बदलतो पण चांगलपणा कधीच मरत नाही. आज लोक तुला हसतील, पण उद्या त्याच लोकांना तू आदर्श वाटशील. म्हणून सध्या जे कठीण आहे तेच एक दिवस तुला महान बनवेल. स्वामी म्हणतात, बाळा, तू जर स्वतःला छोटं समजत असलास तर डोळे मिट आणि आठव त्या सर्व वेळा जेव्हा तू कोसळलास पण पुन्हा उभा राहिलास. कारण जेव्हा तू एकटा नव्हतास तुझ्या मागे स्वामी होते आणि आजही आहेत. म्हणून भीती ही नको धरूस, विश्वास ठेव आणि चालत राहा, कारण या मार्गावर तू एकटा नाहीस. प्रत्येक संकटात मी तुझ्या सोबत आहे असं स्वामी समर्थ आपल्याला सांगत आहेत. म्हणून बाळा, आता तक्रार नको करू, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, कृतज्ञ राहा, कारण कृतज्ञतेतच आनंद आहे. आणि जर तू देवाचे आभार मानलेस तर देव अजून काही देईल, कारण त्याला आवडतो तो भक्त.
आणि जो आनंदातही धन्यवाद म्हणतो आणि दुःखातही विश्वास ठेवतो. म्हणून तू असाच राहा, स्थिर विश्वासाने आणि नम्र मनाने. कारण स्वामींची कृपा स्थिर मनातच बसते आणि ज्या मनात नम्रता असते ते मनच खऱ्या अर्थाने समर्थ होतं. म्हणून बाळा, तू नम्र राहा, कारण नम्रता हीच तुझी खरी शक्ती आहे आणि ती शक्तीच तुला आयुष्यभर उभं ठेवणार आहे. एवढं फक्त तू लक्षात ठेव आणि त्यानुसार पुढे चालत राहा आणि जीवन आनंदाने जगत राहा. स्वामी म्हणतात, बाळा, या जगात श्रद्धा ठेवणं ही सगळ्यात मोठी साधना आहे. कारण श्रद्धा असली की पर्वत हलतो, पण शंका आली की पाऊल सुद्धा थांबतं. म्हणून शंका नको ठेव, फक्त देवावर विश्वास ठेव. कारण विश्वास हा तो दीप आहे जो अंधारातही प्रकाश देतो. बाळा, श्रद्धा म्हणजे फक्त देवावर विश्वास नाही, तर स्वतःवरही विश्वास ठेवणं आहे. कारण देव आणि तू यात फरक नाही. जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हाच देव तुझ्यात जागा घेतो. म्हणून तुझं मन स्वच्छ ठेव आणि विचार शुद्ध ठेव. कारण देव शुद्धतेतच वास करतो. ज्या मनात कटुता असते तिथे कृपा उतरू शकत नाही. म्हणून मनातून राग काढून टाक बाळा. प्रत्येक संकट ही तुला काहीतरी शिकवण्यासाठी येते. म्हणून त्याचं स्वागत कर. कारण दुःख हे शत्रू नाही तर शिक्षक आहे. जेव्हा माणूस संकटातून जातो तेव्हाच त्याचं खरं व्यक्तिमत्व दिसतं. म्हणून दुःखातून पळू नको, ते स्वीकार आणि समजून घे. कारण दुःख संपवणारा उपाय तू स्वतः आहेस. जगात प्रत्येकाला आनंद हवा असतो, पण कोणी त्यासाठी प्रयत्न करत नाही. पण तू वेगळा आहेस, कारण तू प्रयत्नशील आहेस आणि प्रत्येक प्रयत्नांवर आणि प्रयत्न करणाऱ्यांवर देवाची कृपा असते. म्हणून चालत राहा बाळा. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आशा आहे आणि जोपर्यंत आशा आहे तोपर्यंत शक्यता आहे. म्हणून आशा कधीही मरू देऊ नको, कारण आशा आज आत्म्याचं बळ आहे. स्वामी म्हणतात, बाळा, काही लोक तुझ्यावर हसतील, म्हणतील की तू वेडा आहेस. पण लक्षात ठेव, जो माणूस देवावर विश्वास ठेवतो त्याला जग नेहमी वेडा म्हणतं. कारण जगाला श्रद्धेचं मूल्य समजत नाही. पण एक दिवस त्याच लोकांना कळेल की तू बरोबर होतास. म्हणून त्यांचं ऐकू नको, त्यांना माफ कर. कारण त्यांनी तुझं अंतरंग पाहिलं नाही, त्यांनी फक्त बाह्य रूप पाहिलं. आणि जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा शब्द नको, भावना लागतात. कारण देव भावना ऐकतो, ओठांवरचे शब्द नाही. म्हणून प्रार्थना मनाने कर. कारण ओठांनी म्हणलेली प्रार्थना वाऱ्यासारखी उडते, पण मनाने म्हणलेली प्रार्थना स्वामींच्या चरणात जाऊन पोहोचते. बाळा, तुझ्या प्रार्थनेचा आवाज कधी वाया जात नाही. देव ऐकतो, फक्त उत्तर देण्याची वेळ तो ठरवतो. म्हणून वाट बघ विश्वासाने बाळा. जगात खूप लोक तुला सल्ले देतील, पण फार कमी लोक तुझं दुःख समजतील. म्हणून सल्ला एक, पण निर्णय स्वतःचा घे. कारण तुझं जीवन तुझं आहे. इतरांचा सल्ला तुझ्या परिस्थितीला लागूच होईल असं नाही. म्हणून आपल्या मनाचा आवाज ऐक आणि तो आवाज स्वामींचा आहे असं समज. आणि कारण स्वामींचं मार्गदर्शन नेहमी मनात तुझं येतं. म्हणून बाळा, ज्या दिवशी तू स्वतःला स्वीकारलंस त्या दिवशी तुला जग बदलल्यासारखं वाटेल. कारण स्वतःचा स्वीकार म्हणजे देवाचं दर्शन आहे. आणि तो स्वीकार झाला की तुला कोणाचं मत लागणार नाही. कारण तू स्वामींचा आहेस. स्वामी समर्थांचा भक्त दुसऱ्यांवर अवलंबून राहत नाही. कारण त्याचं आधारस्थान एकच असतं, ते म्हणजे समर्थ नाम. आणि बाळा, जेव्हा तू स्वामींचं नाम घेतोस तेव्हा तुझं मन स्वच्छ होतं, विचार स्पष्ट होतात आणि संकट आपोआप दूर जातात. म्हणून तू रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढ आणि स्वामींचं नाम घ्यायचं. कारण नाम घेतलं की मन प्रसन्न होतं आणि प्रसन्न मनात देव उतरतो. काही वेळा बाळा, आपल्याला वाटतं सगळं आपल्या विरोधात चाललं आहे, पण तिथे स्वामी नवं काहीतरी तयार करत असतात. म्हणून विश्वास ठेव की प्रत्येक अडथळा ही नवी दिशा आहे आणि प्रत्येक बंद दार ही नवीन सुरुवातीची खूण आहे. जेव्हा देव काही देतो आणि घेतो तेव्हा काहीतरी देण्यासाठीच घेतो. म्हणून गमावल्यावर रडू नकोस, मिळालेलं पा. कारण जे गेलं ते आवश्यक नव्हतं, जे येणार आहे तेच योग्य आहे. म्हणून शांत राहा बा. राग मनाला ठेवला की मनाचा दरवाजा बंद होतो आणि देवाचं दर्शन होत नाही. म्हणून क्षमा कर, कारण क्षमा म्हणजे मनाची स्वच्छता आहे. क्षमा केली की तू हलका होतोस आणि हलका झालं की तू उंच उडू शकतोस. म्हणून क्षमा शिक बाळा. काही लोक तुझं हृदय तोडतील, पण त्यांनी तुला जगायला शिकवलं. म्हणून त्यांचा आभार मान, कारण त्यांनी तुला मजबूत केलाय आणि मजबूत झालेला माणूस कधी हरत नाही. म्हणून कोणावरही राग धरू नकोस. स्वामी म्हणतात, बाळा, तू नेहमी प्रेमाने वाग. कारण प्रेम म्हणजे देवाचं दुसरं रूप आहे. तू प्रेम दिलंस तर तुला 1000 पटीने परत येतं. म्हणून द्वेषाला जागा देऊ नको. कारण द्वेष म्हणजे अंधार आहे आणि प्रेम म्हणजे प्रकाश आहे. अंधार कितीही गडद असला तरी एक छोटा प्रकाश पुरेसा असतो. म्हणून तूच तो प्रकाश बन. बाळा, आयुष्यात खूप वेळा तुला वाटेल की आता काही जमत नाही आणि स्वामी म्हणतात, पण जिथे मन थकतं तिथे माझी कृपा सुरू होते. म्हणून थोडा वेळ शांत बस, डोळे मिट आणि म्हण, स्वामी समर्थ, माझं सर्व काही तुला अर्पण आहे.
आणि बघ तुझं मन आपोआप हलकं होतं. बाळा, काही वेळा देव आपल्याला उशिरा उत्तर देतो, कारण तो आपल्याला तयार करत असतो. म्हणून घाई करू नको. प्रत्येक वेळी योग्य वेळी सुंदर दिसते, पण म्हणून वेळेवर विश्वास ठेव, कारण वेळ हीच देवाची योजना आहे आणि ती नेहमी योग्य असते. बाळा, जर तुला वाटतं की कोणीच नाही, तेव्हा स्वामी म्हणतात मी आहे. तुझ्या श्वासात, तुझ्या मनात, तुझ्या मार्गावर. म्हणून कधीही असहाय्य वाटू नको. तू समर्थ आहेस, कारण तू समर्थांच्या छायेखाली आहेस. आणि समर्थांच्या भक्ताला जगणं कठीण नाही, फक्त त्याने स्वतःला जिंकायला शिकलं पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा स्वतःला ओळख, कारण तुझ्यातच देव दडलेला आहे. तू त्यांचं प्रतिबिंब आहेस. फक्त ते आरसा स्वच्छ ठेव आणि तुला देव दिसेल. म्हणून मन शुद्ध ठेव आणि जग सुंदर वाटेल. जेव्हा तू चांगला विचार करतोस तेव्हा तसंच घडतं. म्हणून विचारांची दिशा बदल, तक्रारी कमी कर आणि कृतज्ञता वाढव, कारण तक्रारी मन काळा करतात पण आभार प्रकाश देतात. म्हणून प्रत्येक दिवस देवाचे आभार मान आणि म्हण आजचंही तुझं देणं आहे. स्वामी, प्रत्येक श्वास म्हणजे तुझं नाव आहे, म्हणून माझं जीवन तुझं देणं आहे. आणि हेच समजून जग आणि मग बाळा तुझं जगणं हेच प्रार्थना बनेल. स्वामी म्हणतात, बाळा हे लक्षात ठेव की तू किती वेळा पडलास हे महत्वाचं नाही, पण तू किती वेळा उठलास हेच तुझं यश आहे. म्हणून पडलास तरी उठ आणि चालत राहा, कारण तू थांबलास तर हरशील, पण चाललास तर पोहोचशील, कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत. म्हणून बाळा आता घाबरू नकोस, भीतीला जागा देऊ नकोस आणि तुझं मन हे देवाचं मंदिर बनव, कारण तिथेच खरी शांती आहे आणि तिथेच तुला स्वतःचा देव नक्कीच सापडेल. हे मात्र तू लक्षात कायमस्वरूपी ठेव. आणि बाळा, स्वामी म्हणतात की माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने कधी स्वतःला देवाच्या वर समजू नये, कारण जो माणूस आपल्या यशाचा गर्व करतो त्याचं पतन नक्की ठरतं आणि जो माणूस आपल्या अपयशातही नम्र राहतो त्याची उन्नती निश्चित होते. म्हणून नेहमी नम्र राहा, कारण नम्रता हीच देवाची भाषा आहे आणि ती भाषा समजली की जगात काहीच कठीण वाटत नाही बाळा. म्हणून आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे आणि या प्रवासात प्रत्येक थांबा काही शिकून जातो. आणि म्हणून तू थांबू नको. काही वेळा वारा उलट दिशेने वाहतो आणि तेव्हा पतंग उंच जातो. तसंच संकट आलं की माणूस अधिक मजबूत बनतो. म्हणून अडथळे पाहून रडू नको, कारण अडथळे म्हणजे देवाचा संकेत असतो तू योग्य दिशेने चाललायस. बाळा, काही लोक तुला ओळखत नाही म्हणून चुकीचं बोलतात, पण तू तसंच वागू नको, कारण त्यांचं वागणं तुझ्या स्वभावाचं प्रतिबिंब नाही. म्हणून तुझं मन स्वच्छ ठेव आणि तुझं आचरण नेहमी संयमी ठेव, कारण संयमाचं झाड उशिरा फुलतं पण त्याचं फळ अमृतासारखं असतं. स्वामी म्हणतात, बाळा तुला कोणतंही काम सुरू करायचं असेल ना, तर ते माझं नाव घेऊन सुरू कर, कारण माझं नाव घेतलं की संकट रस्ता बदलतात आणि चांगलं काम वेगाने घडतं. म्हणून प्रत्येक सकाळी श्री स्वामी समर्थ म्हण आणि दिवस सुरू कर, मग पहा सगळं कसं सहज होतं. बाळा, कधी कधी माणूस थकतो, शरीराने नाही तर मनाने, आणि त्या थकव्याचं औषध म्हणजे फक्त देवाचं नाम आहे. कारण नाम घेतलं की मन हलकं होतं आणि आत्मा प्रसन्न होतो. म्हणून नामजप कर, हा तुझा श्वास आहे. जसा श्वास थांबला की शरीर थांबतं, तसं नाम थांबलं की मन हरवतं. म्हणून सतत नाम घेत राहा. बाळा, जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा देव तुझं बोलणं ऐकतो, पण जेव्हा तू शांत असतो तेव्हा देव तुझ्या मनात बोलतो. म्हणून कधी कधी शांत राहणंही ही प्रार्थना असते आणि ती सर्वात प्रभावी असते, कारण त्या शांततेस तू स्वतःशी जोडला जातोस आणि तिथेच देव सापडतो. बाळा, आयुष्यात काही लोक खूप बोलतात पण कमी समजतात आणि काही लोक कमी बोलतात पण खूप समजतात. म्हणून जास्त बोलण्यात नाही तर जास्त ऐकण्यात ज्ञान आहे. ज्या माणसाने ऐकायला शिकलं तो माणूस कधी हारत नाही. म्हणून ऐकणं ही साधना आहे. आणि स्वामी म्हणतात, बाळा माणूस जोपर्यंत स्वतःला ओळखत नाही ना तोपर्यंत त्याला देव सापडत नाही, कारण देव हा बाहेर नाही तो तुझ्यात आहे. पण त्याला पाहण्यासाठी तुला मनाचा आरसा हे स्वच्छ ठेवावं लागतं आणि मन स्वच्छ करण्याचे एकच साधन आहे, ते म्हणजे प्रेम. आणि प्रेम हे निरपेक्ष आहे. जिथे अपेक्षा नाही तिथे देव आहे. म्हणून प्रेम कर बाळा, कारण प्रेम हीच खरी शक्ती आणि भक्ती आहे. तू जर कोणावर मनापासून प्रेम केलंस ना तर त्या प्रेमातूनच तुला देवाचं दर्शन होतं बाळा. काही लोक तुला वाटेल की जगात अन्याय आहे, पण लक्षात ठेव, देवाला उशीर होतो पण अंधार कायमचा नसतो. सूर्योदय होतोच पण सत्य उघडं होतच. म्हणून अन्याय पाहून खचू नको, कारण न्याय देणारा स्वामी समर्थ आहेत आणि तो कधीही अन्याय सहन करत नाही. बाळा, माणसाने जगात आल्यानंतर दोन गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे दुसऱ्याचं मन दुखवायचं नाही आणि दुसरं म्हणजे स्वतःचं मन दुखावून घ्यायचं नाही, कारण हेच दोन नियम पाळलेत तर आयुष्य सुंदर होतं. बाळा, माणूस फक्त देवाची आठवण दुःखात काढतो, पण देवाला आठवण आनंदातही हवी असते. म्हणून आनंदातही त्याचं नाम घे आणि म्हण, हे स्वामी तुझ्यामुळे मला हे सुख मिळालं.
कारण कृतज्ञता हे सर्वात मोठं पूजन आहे. स्वामी म्हणतात, बाळा तू किती वेळा हरलास यापेक्षा तू किती वेळा पुन्हा उभा राहिलास हे महत्वाचं आहे. कारण पडणं चूक नाही, पण उठणं गरजेचं आहे. जो उठतो त्यालाच मी मदत करतो, कारण मी प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी असतो. बाळा, काही वेळा तुझ्या वाटेला नको असलेल्या गोष्टी येतात, पण त्यांना नाकारू नको, कारण त्याच गोष्टी तुला मजबूत करतात आणि एक दिवस तुला पुढे घेऊन जातात. आणि म्हणून जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं असं समजून जग आणि मनात शांती ठेव. कारण स्वामी समर्थांचा भक्त कधी रडत नाही, तो हसतो आणि हसतच चालतो. कारण त्याला माहिती असतं की स्वामी सर्व पाहत आहेत. बाळा, ज्या दिवशी तू स्वतःला माफ केलंस त्या दिवशी तू खरं स्वातंत्र्य मिळवलंस. कारण स्वतःला माफ करणं हीच खरी मुक्ती आहे. म्हणून भूतकाळात राहू नको, त्याने तुझं वर्तमान जखडून टाकेल आणि तू फक्त आजचा दिवस स्वच्छ मनाने जग, कारण आजचा तुझा खरा दिवस आहे. स्वामी म्हणतात, बाळा तुला वाटतंय की तू एकटा आहेस, पण मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तू चालतोस तिथे मी आहे, तू थांबतोस तिथे मी आहे. फक्त तू मागे वळून पहा आणि जाणवेल की मी कायम तुझ्या सोबत होतो. आणि लक्षात ठेव बाळा की मी तुला कधीच सोडणार नाही. म्हणून भीती बाळगू नको, तू माझा आहेस हेच पुरेसं आहे. माझं नाव घे आणि तुझं मन शांत कर. बाळा, तुला काहीतरी गमवावं लागलं असेल, पण हरकत नाही, कारण देव जे घेतो ते नेहमी मोठं देण्यासाठी घेतो. म्हणून हरवलेलं धरून बसू नकोस. हात मोकळे ठेव, कारण हातात काही धरलं की नवीन घेणं हे थांबतं, पण हातात मोकळे ठेवलेस तर देव देतो आणि भरभरून देतो. म्हणून सोडणं शिक आणि म्हणून गमावणं नाही तर स्वतःला मुक्त करणं आहे. म्हणून बाळा, लोकांनी काय म्हटलं त्याचं महत्त्व नाही, पण तू स्वतःबद्दल काय विचार करतोयस हे महत्त्वाचं आहे. कारण तू स्वतःचं प्रतिबिंब आहेस आणि जर तू स्वतःला छोटं समजशील तर जग तुला मोठं कसं मानेल. म्हणून स्वतःचा आदर कर आणि स्वतःवर प्रेम कर, कारण स्वतःवर प्रेम करणारा माणूस कधीच दुसऱ्याचं वाईट करू शकत नाही. बाळा, कधी कधी जग चुकतं पण देव नाही, म्हणून न्याय देवावर सोडून दे. तू फक्त शांत राहा, कारण शांतता हीच उत्तर असते आणि काळ हा सगळं नीट करतो. म्हणून प्रत्येक गोष्ट वेळेवर सोपव आणि संयम ठेवा, कारण देव कधीच उशीर करत नाही, फक्त तो परफेक्ट वेळ निवडतो. आणि जेव्हा तू तयार असतोस बाळा, ज्याने तुला फसवलं ना त्याचा राग करू नकोस, कारण त्याने तुला लोक ओळखायला शिकवलंय. आणि ज्याने तुला तोडलं त्याचाही आभार मान, कारण त्याने तुला स्वतःला जोडायला शिकवलंय. म्हणून प्रत्येक व्यक्तीबद्दल चांगला विचार कर आणि ते कारण प्रत्येकाची भूमिका तुझ्या आयुष्यात काहीतरी शिकवण्यासाठीच आहे. म्हणून कोणावर द्वेष बाळगू नकोस, कारण द्वेष म्हणजे मनाचं विष आहे आणि त्या विषाने आत्मा जळतो. म्हणून प्रेम पसरव बाळा, तुझ्या चेहऱ्यावर हसू ठेव, कारण हसणं म्हणजे देवाचं दर्शन आहे आणि जो हसतो तो देवाजवळ आहे. म्हणून हसत राहा, कारण तुझं हसू हे दुसऱ्याचं औषध असतं. म्हणून तुझं हसू कधी हरून देऊ नको. बाळा, प्रत्येक दिवस नवीन आहे, प्रत्येक दिवस देवाची भेट आहे. म्हणून प्रत्येक सकाळी त्याचा आभार मान आणि नवीन सुरुवात कर, कारण देव रोज तुला नवीन संधी देतो, पण तू ती ओळखली पाहिजे. म्हणून मागचं विसर आणि आजचं जग, कारण आजचं जगणं म्हणजे देवाचं मान्य करणं आहे. म्हणून बाळा, मी आहे तुझ्या सोबती नेहमी. तू फक्त विश्वास ठेव आणि प्रयत्न करत राहा, कारण तू माझा भक्त आहेस आणि समर्थ भक्त कधी हारत नाही. आणि समर्थांचा भक्त नेहमी चालत असतो आणि त्याला कुठलीही अडचण येत नाही. तो फक्त पुढे चालत राहतो आणि पुढचा मार्ग तो शोधत असतो. म्हणून बाळा, माणूस जेव्हा सगळं गमावतो असं वाटतं, तेव्हा तो खरं तर काहीतरी नवीन मिळवण्याच्या उंबरठ्यावर उभा असतो, पण त्याला ते दिसत नाही, कारण त्याचे डोळे अश्रूंनी भरलेले असतात. म्हणून मी म्हणतो बाळा, अश्रू पुस आणि पुढे बघ, कारण मी तिथेच उभा आहे तुझ्या वाटेवर, तुला सावरायला, तुझ्या पाठीशी उभं राहायला. तू जर फक्त एक पाऊल विश्वासाने टाकलंस तर मी 10 पावलं पुढे येतो. म्हणून घाबरू नको, माझं नाव घेत राहा, कारण माझं नाव म्हणजे तुझ्या मनाचं कवच आहे. हे कवच घेतलं की कुठलंही संकट तुझ्या जवळ येत नाही बाळा. आयुष्यात कधी तक्रार करू नकोस, कारण तक्रारीमुळे मन काळं होतं, पण कृतज्ञतेमुळे मन उजळतं. तू म्हण की हे स्वामी तुझं माझं आभार, आजही माझ्याकडे श्वास आहे आणि आजही माझ्या डोक्यावर आकाश आहे, आजही माझ्याकडे आई वडिलांचा आशीर्वाद आहे, आजही माझ्याकडे चालण्याची ताकद आहे. हेच माझं मोठं सुख आहे. तू ही भावना मनात ठेवलीस की देवाचा आशीर्वाद आपोआप वाढतं आणि म्हणून जे आहे त्याचा आभार मान, कारण देवाला आभार मानणारे लोक जास्त प्रिय असतात. तुला माहिती आहे का बाळा की तू जसा विचार करतोस तसंच बनतोस. म्हणून विचार नेहमी प्रकाशाचे ठेव आणि अंधाराचा विचार केला की आयुष्य गडद होतं आणि प्रकाशाचा विचार केला की मार्ग चमकतो. म्हणून विचार सकारात्मक ठेव. लोक काय बोलतात ते बदलता येत नाही, पण तू काय विचार करतोस ते बदलता येतं. म्हणून विचारांवर नियंत्रण ठेव, कारण तुझं नशीब तुझ्या विचारांनीच तयार होतं. बाळा, काही वेळा तू लोकांसाठी खूप करतोस पण ते तुझं विसरतात. हरकत नाही, कारण देव कधी विसरत नाही. म्हणून लोकांचा अपेक्षा ठेवू नको
आणि कारण अपेक्षा म्हणजे दुःखाची सुरुवात आहे. जे करायचं ते मनापासून कर आणि विसरून जा, कारण जेव्हा तू विसरतोस तेव्हा देव लक्षात ठेवतो. बाळा, मी तुझ्या मनात आहे म्हणून रडू नको आणि भीती बाळगू नकोस. तू जर अंधारात सुद्धा माझं नाव घेतलंस तर मी तिथे येतो, कारण माझं नाव म्हणजे प्रकाश आहे आणि तो प्रकाश कोणत्याही अंधाराला जिंकतो. म्हणून नाम घे बाळा, कारण नाम घेणारा कधी हरत नाही. बाळा, माणूस कितीही वाचला तरी अनुभवाशिवाय शहाणा होत नाही. अनुभव नेहमी वेदनेतून मिळतो, म्हणून वेदना घाबरू नको, कारण त्या वेदनेच्या मागे ज्ञान लपलेलं असतं. तू दुःखातून जातोस म्हणजे तू शिकतोयस, आणि शिकणं म्हणजे वाढणं आहे, म्हणून वाढत राहा. बाळा, काही लोक तुला समजणार नाहीत, काही लोक तुला विरोध करतील, पण तुझं मन स्वच्छ असेल ना तर मी स्वतः तुला योग्य मार्ग दाखवीन. म्हणून इतरांचं ऐकू नको, मनाचं ऐक, कारण मन म्हणजे माझं निवासस्थान आहे. बाळा, काही लोक तुला मागे ओढतील, पण तू जर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंस तर त्यांचं सामर्थ्य संपेल, कारण दुर्लक्ष हे सर्वात मोठं उत्तर आहे. म्हणून कोणाचं वाईट बोलू नको, कोणाचं वाईट करू नको, फक्त शांत राहा आणि प्रार्थना करा, कारण शांततेपेक्षा मोठं अस्त्र नाही. काही वेळा जग तुला सांगेल की तुला जमणार नाही, पण तू मनात म्हण, स्वामी माझ्यासोबत आहेत. आणि पहा बाळा, जे अशक्य वाटतं ते शक्य होतं, कारण मी जेव्हा तुझ्या बाजूला असतो तेव्हा जग तुझ्या विरोधात असतं, तरी तुझं काही बिघडू शकत नाही. म्हणून विश्वास ठेव बाळा, कारण विश्वासाने पर्वत हलतात, श्रद्धेने चमत्कार करतात आणि प्रेमाने आत्मा शांत होतो. म्हणून श्रद्धा ठेव, प्रेम वाढव आणि विश्वास कायम ठेव. बाळा, तुझं मन म्हणजे बियाणं आहे, जे तू त्यात पेरशील तेच उगवेल. जर तू प्रेम पेरलंस तर आनंद उगवेल, जर तू द्वेष पेरलंस तर दुःख उगवेल. म्हणून विचारपूर्वक पेर, कारण मनाची जमीन पवित्र असते. बाळा, तू जर कोणाला क्षमा केलंस तू तू देवासारखा झालास, कारण देवही क्षमा करूनच प्रेम देतो. म्हणून माफ करणं शिक आणि पुढे चालत राहा, कारण जो मागे वळून बघतो तोच पुढे जात नाही. म्हणून भूतकाळ सोड, वर्तमानात जग आणि भविष्याची तयारी कर, कारण भविष्य तुझं आहे, ते कोणीही हिसकावू शकत नाही. बाळा, काही वेळा तुला वाटेल की देव शांत आहे, पण लक्षात ठेव, जेव्हा शिक्षक शांत असतो तेव्हा परीक्षा सुरू असते आणि तू ही परीक्षा पास होशील, कारण मी तुझा शिक्षक आहे आणि माझा विद्यार्थी कधी अपयशी होत नाही. बाळा, तू नेहमी असा विचार कर की आज मी जिवंत आहे म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे. म्हणून दिवसाची सुरुवात हसून कर, कारण हसणं म्हणजे धन्यवाद आहे. तू हसला की देव आनंदित होतो, म्हणून हसत राहा. म्हणून तू कोणासाठी जगतोयस हे महत्त्वाचं नाही, तू कसं जगतोयस हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मनात शांती ठेव आणि कुणाचं मन दुखावू नको, कारण जिथे मन दुखतं तिथे कृपा थांबते. बाळा, देव तुला श्रीमंत करण्याआधी तुला तयार करतो, कारण तू तयार नसशील तर देणं ओझं बनतं. म्हणून देव थांबवतो आणि तयार झाल्यावर देतो. म्हणून तू संयम ठेव, मी आहे तुझ्या मागे, तू फक्त स्थिर राहा. बाळा, कधी स्वतःला कधी कमी समजू नको, कारण माझ्या दृष्टीने प्रत्येक भक्त मौल्यवान आहे. तू गरीब असलास तरी तुझं मन श्रीमंत आहे, कारण तुझ्या मनात श्रद्धा आहे आणि श्रद्धा म्हणजे संपत्ती आहे. म्हणून धनाचा अभिमान नको, मनाच्या संपत्तीचा अभिमान ठेव, कारण तीच खरी श्रीमंती आहे. बाळा, तुला कळतंय का, तुझं आयुष्य हे एक गाणं आहे आणि त्यातला प्रत्येक स्वर माझ्या नावाशी जोडलेला आहे. म्हणून दुःखातही माझं नाव घेतोस तेव्हा ते गाणं अधिक सुंदर होतं. म्हणून गात राहा, कारण स्वामींच्या भक्तींचं गाणं कधी थांबू नये. बाळा, जेव्हा तू दुसऱ्यांना उचलतोस तेव्हा देव तुला उचलतो. म्हणून नेहमी इतरांना मदत कर, कारण मदतीचीच कृपा आहे. आणि तू जर कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणलं तर देव तुझ्या चेहऱ्यावर आनंद ठेवतो. म्हणून नेहमी आनंद दे. बाळा, जीवनाचं रहस्य खूप सोपं आहे, कमी बोलणं, जास्त ऐकणं आणि सर्वांना माफ करणं. हे 3 नियम पाळलेस तर तुझं आयुष्य प्रसन्न होईल, तू देवाजवळ जाशील. आणि म्हणून बाळा, तुला माहिती आहे का, यश म्हणजे काय? यश म्हणजे स्वतःला जिंकणं आहे. तू स्वतःवर नियंत्रण ठेवलं की जग तुझ्या पायाशी येतं. म्हणून स्वतःच्या मनाला जिंक, कारण मनावर नियंत्रण मिळवणं म्हणजे विश्व जिंकणं आहे. आणि ज्याने मन जिंकलं तो स्वामींच्या सर्वात जवळ पोहोचतो. बाळा, राग आला तरी गप्प राहा, दुःख आलं तरी नाम घ्या आणि आनंद आला तरी देवाचे आभार मान, कारण याचं 3 गोष्टींनी तू देवाच्या पायरीवर चढतोस आणि मी तिथेच तुझी वाट बघतो. बाळा, मी तुला सांगतो, तू फक्त विश्वास ठेव, बाकी सगळं मी पाहीन, कारण मी तुझ्या मनाचं ओझं कमी करायला आलोय. तू आता फक्त हस आणि शांत राहा, कारण मी आहे ना तुझ्यासोबत नेहमी आणि सदैव तुझ्या पाठीशी आहे. आणि बाळा, कुणालाही घाबरू नकोस आणि कुणालाही भिवू नकोस. जोपर्यंत स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत तोपर्यंत तुला कोणीही काही करू शकत नाही. आणि भक्तांनो, हा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि तुमच्या आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि चांगल्या संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.